श्याम बोलत आहे ना? हा बोला. सर बोलत आहे मी. हा बोला की. ग्राउंड झालं काय? हा झालं की. रनिंग निघाली काय? हा फर्स्ट परिची. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. एक्सिलेंट मध्ये रनिंग काढल्याबरोबर कॉंग्रॅच्युलेशन, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आता आज ग्राउंड कशा प्रकारे झालं तुला? ग्राउंड एकदम मस्त झालं ना. मस्त झालं आहे ना? एवढंच करतात की ते पिचे मूड गो करतात, एवढं पोरांनी लक्षात ठेवायला पाहिजे. असं करत आहे ना? आज 17 डिसेंबरला होतं त्याला ग्राउंड. हा हा तू 17 डिसेंबरला, तू 16 डिसेंबरला गेला होता ग्राउंडवर. हा हा रात्री. हा रात्री. म्हणजे मी इथनं बीडवरनं सकाळीच निघलो 16 डिसेंबरला. हा 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 2 वाजता मी तिथे पोहोचलो. हा हा नंतर मग ग्राउंड होतं आमचं. आणि तिथं किती वाजतापासून म्हणजे गेटच्या अंदर एंट्री देऊन आले आर्मीवाले? 10 वाजता. रात्री 10 वाजतापासून. हा. आणि तिथं काही अशी बसायची व्यवस्था का, अशी पेंडोल वगैरे टाकलाय का, बाहेर टाकलाय की अंदर टाकलाय पेंडोल वगैरे? नाही तुझं काय नाही, एकदम लाईनीने बसवते अगोदरच. हा हा. आणि आता आमच्या बीड जिल्हा आणि लातूर जिल्हा होता ना, दोन्ही. बीड जिल्हा होता ना? हा, तर दोन्हीचे वेगवेगळे मुलं केले त्यांनी. लातूरवाले वेगळीकडे बसवले, बीडवाले वेगवेगळे. हो का, म्हणजे वेगवेगळे मुलं बसवत आहे. हा. जेव्हा गेटच्या अंदर एंट्री झाली तर त्यावेळेस कोणकोणते डॉक्युमेंट चेक केले तुमचे? हॉल तिकीट आणि आधार कार्ड. आधार कार्ड आहे ना. आणि हे 2 डॉक्युमेंट चेक केल्यानंतर सर्वात अगोदर तिथं प्रोसेस काय, हाईट वगैरे घेताय का स्टार्टिंगला? हा हा हाईट घेता. आणि ज्यांची हाईट नाही बसली त्यांचं पण ग्राउंड होत आहे काय? नाही, म्हणजे एकदा पहिल्यांदा हाईट मोजतात, ज्याची कमी त्यांना बाजूला बसवतात. हा हा, त्यांचा पण ग्राउंड होत आहे. नंतर डबल त्यांची एकदा हाईट मोजतात. हा हा हा. आणि ज्याची लईच कमी वाटते त्याला बाहेर काढतात डायरेक्ट, आणि ज्याची बसते ते फेस टू फेस त्यांना आतमध्ये सोडतात रनिंगसाठी. हा हा. आणि जेव्हा उंची झाल्यानंतर तिथं आणखीन काही प्रोसेस होत आहे का 12 वाजेपर्यंत? फॉर्म वगैरे लिहून घेतला जात आहे? काहीच नाही. नाही तसं काही नाही. फक्त बसून ठेवलं जातं 12 वाजेपर्यंत. हा बसून ठेवलं जातं. नंतर मग ट्रॅकवर घेऊन गेले. हॉल तिकीट स्कॅन करत असेल ना 12 वाजतापासून स्टार्टिंगला? हा 11 वाजल्यापासून करतात. हा हा. आज त्या बॅचमध्ये, एका बॅचमध्ये रनिंगसाठी किती पोरं त्यांनी सोडले धावासाठी? 100. आणि ऍक्सिलेंटचे किती पोरं घेतले तुझ्या ग्रुपमधले? 23. आणि सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले? सेकंड ग्रुपचे घेतले आमच्यात 21. हा हा. म्हणजे टोटल किती पोरं घेतली तुमच्या बॅचमध्ये 100 पैकी? 44 आहे ना. आणि तुमच्या अगोदरची एखादी बॅच तिथं धावताना तो त्या पाहिली काय? हा पाहिली. की त्याच्यात किती पोरं सोडले होते रनिंगसाठी? 100. आणि त्या बॅचमध्ये किती पोरं घेतले होते? त्या बॅचमध्ये काहीतरी 58 का 59 घेतले. बापरे, 58-59? हा. बापरे. ऍक्सिलेंट किती घेतले होते त्या बॅचमध्ये? त्या बॅचमध्ये ऍक्सिलेंट 33 होते. 33. बापरे, हो ना. आणि 1600 मीटर रनिंगसाठी काय तिथं टाइम चालू आहे ऍक्सिलेंटसाठी तुझ्या अंदाजानं? ऍक्सिलेंटसाठी 5:15 असेल आणि सेकंडसाठी 5:30 पर्यंत असेल. ह्यावाला आहे ना? ऍक्सिलेंटसाठी 5 मिनिट 15 सेकंड आणि सेकंड ग्रुपसाठी 5 मिनिट 30 सेकंड. हा, म्हणजे एवढाच टाइम दिला जात आहे ना? हा 5:45 नाही दिला जात. हा हा. आणि रनिंग झाली, जशी रनिंग तू काढली तिथं मंडपामध्ये बसून ठेवलं जात आहे काय? हा, बायोमेट्रिकला नेलं जाते. हा, बायोमेट्रिकला. अगोदर बायोमेट्रिकच्या अगोदर वगैरे फॉर्म वगैरे काही लिहून घेतलं जात नाही का तिथं? नाही, अगोदर नाही. बायोमेट्रिक झाल्यापासून मग आतमध्ये पर्ची भरून घेतली जाते. हा पर्ची भरून घेतलं जाते आहे ना. पहिले बायोमेट्रिक्स होत आहे. बायोमेट्रिक्स मध्ये काय प्रोसेस आहे तिथं? तिथं काय आपले थंब घेतात दोन्ही हाताचे. हा, अजून? काय नाही बाकी दुसरं काय नाही. नाव वगैरे विचारतात. बस थांबत घेते. बस थांबत. हा. बायोमेट्रिक झाल्यानंतर पर्चीवर फॉर्म वगैरे लिहून घेतलं जात आहे. हा, नंतर कुलूपसाठी घेऊन गेलं जाते. हा. आणि ते ऍक्सिलेंटचा शिक्का वगैरे दिला जात आहे का हातावर? हा, तिला शिक्का आणि बँड दिलं जातं हातात. म्हणजे बायोमेट्रिक झाल्यावर दिलं जातं काय? नाही, तिथं पर्चीमध्ये दिला जातो तो. हा काय. आणि हे झालं तो दिल्याशिवाय तिथं बाहेरच काढत नाहीत पर्चीमधलं. हो ना. शिक्का कधी दिला जाता ऍक्सिलेंटचा जेव्हा सेकंड ग्रुपचा? तिथे आतमध्ये आपण रनिंग पास झालो तर आतमध्ये बसून ठेवलं असतं त्या पर्चीच्या बॉक्समध्ये. तिथंच देते, तिथं शिक्का देते आहे ना? हा. आणि हे झालं सोडत नाही. शिक्का दिल्यानंतर बॅग आणण्यासाठी सोडून दिलं जातं. हा. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या ठिकाणी बायोमेट्रिक झाल्यानंतर आणखीन काय त्या ठिकाणी प्रोसेस झाली होती? पुलअपसाठी घेऊन गेले मग. पहिले पुलअप झाल्यानंतर त्याला उडी घेतली, नंतर जिगजॅग घेतली. उडी नंतर जिगजॅग आहे ना? हा. आणि हे झाल्यानंतर आणखीन उंची तिथं किती घेतल्या जात आहे? उंची घेताय का हे सर्व झाल्यावर? हा, उंची घेतात ना. 168 उंची घेतात. उंची झाली की चेस्ट घेतात, वेट घेतात. वेट घेताय ना. आणि उंचीमध्ये काय काय मुलं कटत आहे का जे ऍक्सिडेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढून राहिले बा? हा, करतात ना. जास्त कटत, कारण त्यांना अगोदरच वेगळीकडे बसवलेलं असते ना बाहेर ग्रुप केला. हा. तरी अंदाजानं किती पोरं त्या ठिकाणी कटून आले उंची छातीमध्ये? उंचीसाठी आता आमच्या ग्रुपमध्ये 44 होते ना. हा. तर आमच्या ग्रुपमध्ये 7 जण हाईट मध्ये कटले. 7 जण?
हा 7-10 आहे ना. आणि वेटनुसार वजनामध्ये किती पोरं काढतात तिथं BMI मध्ये? आता सध्या तर काय करतात नाही ते जास्त, कारण मुलांना माहित झालं ना ते वगैरे केळी वगैरे खायला लागले सगळे. हाव काय? हा. म्हणजे तिथं उंचीनुसार वेट घेता की फक्त 50 किलोच्या वरच वजन असलं पाहिजे असं आहे काही? नाही ते नाही सांगू शकत, कारण माझं हाईट वरली 172 आणि वेट वरलं 56 किलो. काल पोरगा सांगत होता त्याचा रनिंग निघाली होती फर्स्ट पॉईंटची, तो म्हणे हाईट नुसार वेट घेता म्हणे तिथं असं सांगितलं. हाईट अनुसारच घेत असेल. एक दोन फेल होते वेटमध्ये. जास्त नव्हते. आणि तू जेव्हा रांगेमध्ये लागला होता, समजा त्याला तू किती वाजता तिथं रनिंग साठी रांगेमध्ये लागला होता? 9 वाजता. 9 वाजता मी रांगेत उभा राहिलो होतो. पहिल्या ग्रुपमध्ये धावला होता की कोणत्या ग्रुपमध्ये धावला होता? नाही, तिसऱ्या ग्रुपमध्ये आहे ना. आणि त्याला रनिंग समजा रात्री किती वाजता 1600 मीटर स्टार्ट झालं होतं तिथं? माझं 1600 झालं 1 वाजता झालं माझं. 1 वाजता स्टार्ट आहे ना. तरी काल तिथं GDचे पोरं होते तर किती बॅचेस तिथं बनल्या होत्या काल? तरी 7 बॅच बनल्या वाटतं. 7 म्हणजे 700 पोरं, म्हणजे एका दिवशी 700 पोरं बोलावतात. आणि हे सर्व झालं तिथं उंची हाईटनुसार हे सर्व झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हे डॉक्युमेंट लागते ना, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, शाळा सोडल्यात दाखला, कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमेरिट सर्टिफिकेट, 25 फोटो, अजून आधार कार्ड झालं, त्याचबरोबर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर जे नोटरी झालं, त्याचबरोबर जे NCC झालं, स्पोर्टमॅन, हे सर्व डॉक्युमेंट तिथं चेक करत आहे काय? हे सर्व डॉक्युमेंट. जर समजा आता आणि झेरॉक्सा एक घेताय की 2-2 घेताय झेरॉक्सा? झेरॉक्स एकच घेताय, पण मुलांनी 2-2 घेऊन गेले पाहिजे. 2-2 नेले पाहिजे. एकच घेता पण 2-2 नेले पाहिजे. आणि हे सर्व समजा तिथं जर समजा आपण कॅरेक्टर सर्टिफिकेट नेलं नाही तर काही म्हणजे बाहेर करत आहे काही वेळ देत आहे? नाही, फोन लावून पाठवून म्हणजे मोबाईलवर घ्यायला. म्हणजे टाइम देत आहे. अजून तरी समजा मुलं तिथं कोणकोणत्या चुका करत आहे अशा समजा? मुलं म्हणजे टेस्ट फुगत असली तरी जास्त ताणून धरतात. त्यामुळे मग ती कमी भरती, मग त्यामुळे बाहेर निघतात. आणि 1600चा ट्रॅक कसा आहे? तो 1600चा ट्रॅक 400 आहे ना? एकदम मस्त आहे. आणि काही त्यावर काही असे काटे वगैरे काही आहे की काही चांगला आहे? काय नाही, एकदम मस्त आहे. आणि तुझ्या अंदाजानं तिथं बिना शूजचं धावलं पाहिजे की शूज घालून धावलं पाहिजे तुझ्या अंदाजानं? बिना शूजचं बेस्ट आहे ना. बरोबर आहे. जे रनिंग पोरं काढत आहे ते असेच सांगत आहे बिना शूजचंच बेस्ट आहे तिथं. आणि ते ग्राउंड रेल्वे स्टेशनपासून किती दूर येते ते पंकज जोशी स्टेडियम ग्राउंड? तिथंच आहे ना, गेट नंबर 4 ला जवळच आहे. जवळ आहे, रेल्वे स्टेशन पासून जवळच आहे ना. तरी समजा त्याला आज ग्राउंड झालं तरी टोटल रनिंग मध्ये किती पोरं पास केली त्यांनी 700 मधून तुझ्या अंदाजानं? 700 मधनं का? अरे माझा अंदाज तरी 350 का असते. 300 पोरं आहे ना. आणि त्यातले असे उंची छातीमध्ये काय कटले असं 40-50 जण. अशा प्रकारे झालं ग्राउंड. मेडिकलची तारीख उद्या घेतली. मेडिकलची तारीख कधी भेटली? उद्या सकाळी 6:30. उद्या आहे सकाळी आहे ना. सकाळी किती वाजता बोलवलं? 6:30. 6:30 आहे ना. कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. आणि ते कानं वगैरे साफ करून जातो जरासा. आणि डॉक्युमेंट आपलं फोटो किती लागले त्या दिवशी, ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी? त्या दिवशी जास्त फोटो नाही लागले, 7-8च लागले बघ. का 7-8? आता मेडिकलला लागणार आहे फोटो. मेडिकलला फोटो लागतो. मेडिकलला फोटो लागते जास्त.